जिभेवर ठेवताच विरघळणारी, पाहता क्षणीच खावीशी वाटणारी, बनवायला साधी आणि सोपी आहे. अगदी पहिल्यांदाच जरी ही बर्फी तुम्ही बनवत असाल तरीही परफेक्ट बनवून तयार होईल. त्यामुळे अचूक असं प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे. कधी तुम्हाला गोड खायची इच्छा झाली किंवा सणासुदीला देखील अगदी झटपट ही बर्फी तुम्ही ट्राय करू शकता आणि टेस्ट तर अप्रतिम लागते. अगदी अचूक प्रमाण मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे, म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर वेळ वाया न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी पॅन गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे. पॅन गरम झाल्यावर घालूया अर्धा कप तूप. तूप इथे मी वितळवून मगच अर्धा कप मोजून घेतलेलं आहे. आता ज्या कपने तूप मोजून घेतलेलं आहे त्याच कपने सर्व प्रमाण आपल्याला मोजून घ्यायचं आहे. त्यामुळे पदार्थ एकदम परफेक्ट होतो. तूप गरम झाल्यानंतर त्यात 1 कप मैदा घालूया. तुम्हाला बर्फी खूप जास्त क्वांटिटीमध्ये करायची असेल तर वजनी मोजाल तर 180 ग्रॅम आहे. मैदा आपल्याला व्यवस्थित तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे. साधं आणि सोपं प्रमाण मी इथे वापरलेलं आहे. 1 कप मैदा आणि अर्धा कप तूप. प्रमाण अगदी परफेक्ट आहे. तुम्ही घरातील कुठल्याही एखाद्या वाटीने किंवा कपाने मोजून घ्या, म्हणजे बर्फी अजिबात बिघडणार नाही. हे पहा, मैदा आपण तुपामध्ये अगदी व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे. सुरुवातीला अगदी बारीक गॅसवर हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मोठ्या गॅसवर अजिबात भाजायचं नाही आहे. आपल्याला फक्त याचा रंग बदलायचा आहे. थोड्या वेळात तुम्ही पाहू शकता, जसजसं आपण मैद्याचं पीठ भाजत जाऊ तसतसं मिश्रण तूप सोडायला सुरुवात करतं. तर इथे आता 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत. मिश्रणाने तूप सोडायला सुरुवात केलेली आहे. थोड्याच वेळात मिश्रण आपलं सैलसर झालेलं आहे आणि असं पातळ झालेलं आहे. आता थोडासा रंग पण बदललेला आहे. आपण छान परतत राहायचं आणि हलकासा गोल्डन कलर करायचा. मिश्रण अजिबात करपू द्यायचं नाही. आता ह्यापेक्षा जास्त याला भाजायचं नाही आहे. मला मिश्रण भाजायला सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत साधारण 7 ते 8 मिनिटं लागलेली आहेत. गॅस बंद करून हे बाजूला ठेवूया. आता नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया. गॅसवर दुसरं पॅन गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये अर्धा कप पाणी घालूया आणि 1 कप साखर. लक्षात ठेवा, पाक तयार करताना साखरेच्या निम्म पाणी घालायचं, म्हणजे 1 कप साखर घेतली तर अर्धा कप पाणी. आता आपल्याला साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे. सुरुवातीला ही साखर आपल्याला पाण्यामध्ये विरघळवून घ्यायची आहे. साखर पाण्यामध्ये विरघळण्यासाठी साधारण 3 ते 4 मिनिटं लागतात. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅसला बारीक करायचं आणि त्यानंतर आपल्याला त्याचा पाक तयार करायचा आहे. सतत चमच्याने हलवत राहायचं आहे. पाक झाला की नाही ते चेक करत राहायचं. साधारण 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. पाक हलकासा घट्टसर झालेला आहे. यामध्ये फ्लेवरसाठी मी वेलची घालते आणि बर्फी आकर्षक दिसण्यासाठी पाव चमचा खाण्याचा रंग. तर मी इथे हिरवा रंग हा पिस्ता फ्लेवरच्या इसेन्समध्ये मिक्स करून घातला आहे. यामध्ये तुमच्या आवडीचा कुठलाही फ्लेवर टाकू शकता, मात्र यात रिअल पिस्ता घालायचा नाही. आता बोटावर हा पाक थोडासा घेऊन बघायचा आहे. पोटाला अगदी चिकट लागतंय, म्हणजे हलकीशी एक तार निघते. खूप कडक पाक करायचा नाही आहे. हलकीशी तार येते म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे. फार जास्त घट्ट केला तर बर्फी आपली कडक होईल. एवढाच पाक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. या स्टेजला गॅस बंद करूया. आता आपण जो मैदा तुपामध्ये भाजून ठेवला होता तो हळूहळू यात टाकायचा आहे. आधी आपण मैदा तुपामध्ये छान भाजून घेतल्यामुळे याला मिक्स करायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. पाकामध्ये सहज मिक्स होईल. काही गुठळ्या वगैरे होणार नाहीत. बर्फीला फ्लेवर आणि क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी मी इथे 1 चमचा मिल्क पावडर यात घालते. आता छान मिक्स करायचं.
आता हे मिश्रण 15 मिनटं थंड होऊ द्यायचं. जसं हे थंड होईल तसं हे घट्ट होत जातं आणि डोसारखं तयार होईल. समजा तुमचं मिश्रण हे थंड झाल्यानंतर डोसारखं बनत नसेल तर समजायचं की तुमचा पाक हा एकतारी नव्हता. थंड झाल्यानंतर तुमचं मिश्रण डोसारखं बनत नसेल तर 1-2 मिनटासाठी गॅसवर ठेवून पुन्हा शिजवायचं, म्हणजे थोडंसं घट्ट होईल आणि डोसारखं बनेल. हे मिश्रण डोसारखं बनल्यावर बाजूला ठेवूया. आता मी बर्फी सेट करण्यासाठी असा बर्फी ट्रे घेतलेला आहे. त्याला वरून मी बटर पेपर लावून ग्रीस करून घेतलेलं आहे. सर्व मिश्रण ट्रेमध्ये ओतून घेणार आहोत. सेट होण्यासाठी मिश्रण आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. इथे आपण घरीच उपलब्ध असलेल्या फक्त 3 वस्तूंचा वापर केलेला आहे: मैदा, तूप आणि साखर. आपण मैदा तुपामध्ये छान भाजून घेऊन पाक तयार करून ही मिठाई बनवली आहे. त्यामुळे त्याची टेस्ट खूप छान येते आणि मैद्याचा कच्चटपणा निघून जातो. मिश्रण व्यवस्थित सेट करून घेतलं. डेकोरेट करण्यासाठी मी इथे खरबुजाच्या बिया वापरत आहे. तुम्हाला हवं असेल तर तुमच्या आवडीप्रमाणे काजू बदामचे काप लावू शकता. आता रूम टेम्परेचरवर अर्ध्या तासांसाठी ही बर्फी आपल्याला सेट करून घ्यायची आहे. तर मी अर्धा तास ही बर्फी अशीच सेट करायला ठेवून दिली होती. तुम्ही फॅनखाली किंवा किचन प्लॅटफॉर्मवरच ठेवू शकता. बर्फी आता सेट झालेली आहे. आपण वड्या कट करून घेणार आहोत. मी चौकोनी आकारामध्ये ही बर्फी कट करून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या किंवा मोठ्या आकारामध्ये तुकडे करून घेऊ शकता. अगदी सहज ही कट होते. तर आपल्या बर्फीचे मिश्रण हे अगदी परफेक्ट तयार झालं होतं, म्हणून व्यवस्थित अशी कट होते. कुठेही सुरीला मिश्रण चिटकत नाही आहे, म्हणजेच बर्फी व्यवस्थित सेट झालेली आहे. तर हे बघा, चौकोनी आकारामध्ये मी बर्फीचे तुकडे करून घेतले आहेत. हे पहा, मस्त अशी ही बर्फी बनवून तयार झालेली आहे. खालून अशी सुरी घालून जरी काढली तरी पटकन निघते. तर अशाच पद्धतीने सर्व बर्फी मी डिमोल्ड करून घेते. मी एक बर्फीचा तुकडा तुम्हाला अगदी जवळून तोडून दाखवते. टेक्स्चर तर पहा किती छान आलेलं आहे. दिसायला जेवढी आकर्षक आहे तेवढीच खायला अगदी तोंडात टाकताच विरघळणारी ही कमी खर्चात आणि बनवायला सोपी बर्फी तुम्ही नक्की ट्राय करूनच पहा. फक्त एक लक्षात ठेवायचं, मी व्हिडिओमध्ये अचूक प्रमाण जे सांगितलेलं आहे तेच प्रमाण वापरा आणि पाक हा नेहमी एकतारी असायला पाहिजे. जास्त घट्ट करायचा नाही, नाहीतर आपली बर्फी कडक होईल आणि कट करताना त्रास होईल. म्हणजे तुमची ही बर्फी न बिघडता मस्त दाणेदार बनेल. तर अशी बर्फी तुम्ही तुमच्या किचनमध्ये नक्की ट्राय करून पहा. तर मंडळी, कशी वाटली आजची ही खास रेसिपी? जर आवडली असेल तर कृपया व्हिडिओला एक लाईक द्या. कमेंटमध्ये जरूर सांगा की तुम्ही ही रेसिपी कधी ट्राय करणार आहात. आणि हो, मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. आणखी अशाच सोप्या आणि झटपट रेसिपी पाहण्यासाठी छायाच कुक टाईमला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.